रामकृष्ण हरी. बघा किती अडचण आहे. इथं मी विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी आलेलो आहे. पण अडचण किती आहे, ही वड्याच्या कडेला विहीर आहे. हे बघा पाण्याची पातळी फार भरपूर आहे, पण हे पाणी काय जास्त दिवस टिकणार नाही. जोपर्यंत या ठिकाणी वड्याला पाणी चालू आहे, म्हणजे या ठिकाणी एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचं पाणी खाली चालू आहे, त्यावेळेसच विहिरीला पाणी असतं. बंधाऱ्याचं पाणी बंद झालं म्हणजे बंधाऱ्यात भरपूर पाणी आहे, आणि ते जर पाणी खाली यायचं बंद झालं तर मात्र ह्या विहिरींचं पाणी संपतं. अशा पद्धतीने ही खडकांची थोडी वेगळ्या पद्धतीची ठेवण आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पाणी राहत नाही. हे बघा इथं किती झाडं झुडपं आहेत आणि किती अडचण आहे. म्हणजे आता सरकारने दिवसाची लाईट दिली म्हणून बरं झालं, नाही तर इथं आम्ही रात्रीचं 2ला आणि 2:30ला इथं या ठिकाणी पाणी भरायला येत होतं. हे बघा इकडं मोकळं रान आहे. हे बघा हे इकडं आता आपल्याला मोकळं रान दिसतंय. आता काय झालंय, काही लोकांचा ऊस लहान आहे, काही लोकांनी ऊस तोडलेला आहे. बघा तिथं ऊस आहे, तो तोडणी नाही, हा शाळू आहे. आणि ऊस बघा तिथं ऊस आहे. हे बघा तिथं ह्या घरावर भगवा ध्वज फडकतोय. बघा तुम्ही, हे हरिभक्त परायण बाजीराव महाराज मांगर यांचं वास्तू आहे, स्वराज्य निवास. हे बघा इथं ऊस आहे. हे बघा ते आंब्याचं झाड आहे. बघा ते एक खोकं दिसते, तिथे एक मोटर आहे. विशेष सांगायचं म्हणजे ह्या वर्षी शेतकऱ्यांचं फार वाटोळ झालेलं आहे. काय कांद्याला बाजार नाही, काय नाही. सकाळी मी एका शेतकऱ्याच्या बाराखीत गेलो होतो, तर इतकं कांदा चांगला आहेत, फक्त कांद्याला मोड आलेले आहे. पण